श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जय श्री कृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 2, भक्ती आणि दान धर्माचे महत्व. भक्तांनो, अधिक मासात केलेली छोटीशी भक्ती ही असंख्य पटीने फळ देते असे शास्त्र सांगते. पण खरी भक्ती म्हणजे काय? दान का करावे? दानामागील भावना किती महत्वाची आहे? याच दिव्य गोष्टी आजच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. पूर्वी नैमिषारण्य वनात सर्व ऋषी मुनी सूतजी महाराजांकडून पुरुषोत्तम मासाचे महात्म्य ऐकत होते. तेव्हा शौनक ऋषी नम्रपणे म्हणाले, हे सूतजी महाराज, भगवान विष्णूंना सर्वात प्रिय काय आहे? मोठमोठे यज्ञ, सोन्याचे दान की साधी भक्ती? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, भगवानाला संपत्तीपेक्षा भक्ती प्रिय असते. जो मनुष्य एक तुळशी पत्र अर्पण करतो तोही भगवानाला अत्यंत प्रिय होतो. एकदा एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि भक्तिमान होता. त्याच्याकडे धन नव्हते, मोठे घर नव्हते, पण त्याच्या मनात श्रीकृष्णाविषयी अपार प्रेम होते. तो रोज पहाटे उठून नदीवर स्नान करीत असे आणि घरी येऊन भगवान विष्णूंची पूजा करीत असे. पण त्याची पत्नी मात्र दुःखी होती. ती म्हणाली, आपण इतकी भक्ती करता, पण आपल्या घरात अन्न नाही, गरिबी कधी संपणार? ब्राह्मण शांतपणे म्हणाला, देव उशिरा करतो, पण अन्याय कधी करत नाही. काही दिवसांनी अधिक मास सुरू झाला. गावातील लोक व्रत, पूजा, दान करू लागले. ब्राह्मणाने ठरवले, या संपूर्ण महिन्यात मी श्री विष्णूंचे नामस्मरण करीन आणि शक्य तितके दान करीन. त्याच्याकडे दानासाठी काहीच नव्हते, पण त्याने रोज एका भुकेल्या व्यक्तीला थोडे अन्न देण्याचा संकल्प केला. दानातील खरी भावना. एका दिवशी त्याच्या घरी फक्त 2 भाकऱ्या होत्या. तेवढ्यात एक वृद्ध साधू दारात आला. साधू म्हणाला, भिक्षान देही. ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला. आपल्याकडे स्वतःसाठी अन्न नाही आणि तुम्ही दुसऱ्याला देणार? पण ब्राह्मण हसून म्हणाला, दान हे संपत्तीतून नाही तर मनातून केले जाते. त्याने स्वतःची भाकरी त्या साधूला दिली. साधू अत्यंत प्रसन्न झाला. हे ब्राह्मणा, तुझी भक्ती आणि दया पाहून मी आनंदित झालो आहे. क्षणात त्या साधूचे रूप बदलले. ते साक्षात भगवान श्री विष्णू होते. ब्राह्मण आणि त्याची पत्नी भगवानाला पाहून थरथर कापू लागले. दोघांनीही नमस्कार केला. भगवान म्हणाले, हे भक्तांनो, तुमची खरी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. मोठे दान करणारे अनेक आहेत, पण स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न देणारे फार कमी असतात. भगवान पुढे म्हणाले, या अधिक मासात तुम्ही श्रद्धेने दान केले म्हणून तुमच्या घरातील दारिद्र्य आज समाप्त होते. क्षणात त्यांच्या घरात धान्य, वस्त्र आणि संपत्ती प्रकट झाली. पण ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, प्रभो, मला संपत्ती नको, मला फक्त तुमची भक्ती द्या. भगवान श्री विष्णू आनंदाने म्हणाले, तुला या जन्मात सुख आणि
मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होईल. भक्तांनो, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, दुसऱ्याला मदत करणे, सत्य बोलणे, दया ठेवणे, नामस्मरण करणे, अहंकार टाळणे हीच खरी भक्ती आहे. शास्त्रात सांगितले आहे, अधिक मासात केलेले दान अनेक जन्मांचे पाप नष्ट करते. विशेषतः अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबांना मदत, पाण्याचे दान, धार्मिक ग्रंथदान यांचे विशेष महत्त्व आहे. जो मनुष्य अधिक मासात रोज तुळशी पुढे दिवा लावतो त्याच्या घरात सुख शांती राहते. तुळशीला जल अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने मोठमोठे दान केले, पण त्याच्या मनात अहंकार होता. दुसरीकडे एक गरीब स्त्री रोज एक मूठ तांदूळ दान करत होती. भगवानाने त्या स्त्रीचे दान स्वीकारले, कारण तिच्या मनात श्रद्धा होती. म्हणूनच भक्तांनो, दानाची किंमत वस्तूमध्ये नसते तर भावनेमध्ये असते. अधिक मासात काय करावे? श्री विष्णू नामस्मरण, भगवद्गीता वाचन, एकादशी व्रत, अन्नदान, गरजूंना मदत, मंदिरात सेवा. काय टाळावे? राग, लोभ, अपमान, व्यसन, खोटेपणा. भक्तांनो, भगवानांना मोठेपणा नको असतो. त्यांना हवे असते प्रेम, श्रद्धा, दया, सेवा. अधिक मास म्हणजे मन शुद्ध करण्याची संधी आहे. जो या महिन्यात भक्ती आणि दान करतो त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा कायम राहते. त्वमेव माता च पिता च त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 3, भगवान विष्णूंचे दिव्य महात्म्य. तोपर्यंत श्रीकृष्णांच्या चरणी रहा. ओम नमो भगवते वासुदेवाय.